रिइन्व्हेस्ट 2024 या चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूक परिषदेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जन ही भारताची गरज आणि वचनबद्धता असल्याचं पंतप्रधानांनी केलं अधोरेखित। हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक अग्रणी बनवण्यासाठी प्रयत्नशील। 21व्या शतकाच्या इतिहासात भारताच्या सौर ऊर्जा क्रांतीची सुवर्णाक्षरात नोंद होईल। पंतप्रधान गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भुज ते अहमदाबाद या भारतातील पहिल्या वंदे मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, तर अनेक विकास प्रकल्पांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरस्थ माध्यमातून महाराष्ट्रातल्या 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचं लोकार्पण। यात पुणे हुबळी, नागपूर सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे या गाड्यांचा समावेश। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी थंडावणार। सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रचारावर जोर। भाजपा नेते अमित शहा यांच्या आज 3 प्रचार सभा। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचं आरक्षण मिळवण्यासाठी सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाची बैठक। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती असलेल्या ईद ए मिलाद उन नबीचा आज देशभरात उत्साह। राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा। अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न। ट्रम्प सुखरूप। यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देण्यासाठी भारताचं ऑपरेशन सद्भाव सुरू। भारताकडून व्हिएतनामला $10 लाख मदत। आणि चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत। नमस्कार।